नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर श्रावण महिना हा भगवान शंकराची पूजा करण्यासाठी अतिशय शुभ आणि फलदायी मानलेला आहे आणि भगवान शंकरांना अतिशय भोळा भाबडा देव मानले जाते। आणि आपण जर छोटीशी जरी त्यांची सेवा श्रावण महिन्यामध्ये केली तरी सुद्धा ते आपल्यावरती अतिशय प्रसन्न होत असतात। मनाने आणि प्रेमळ भक्तीने आपण त्यांची सेवा केली, त्यांना आर्ततेने हाक मारली तरी सुद्धा ते आपल्याला आशीर्वाद देत असतात। आणि आपलं आयुष्य हे संकटांनी आणि समस्यांनी घेरलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला भगवान शंकरांना अतिशय प्रसन्न भावनेने एक छोटीशी सेवा करायची आहे। आणि यासाठी वेळसुद्धा अजिबात जास्त लागणार नाही आहे। आणि आपण जर महिनाभर श्रावण महिन्यामध्ये दुसरी कोणतीही शंकरांची सेवा करू शकलो नाही तरी फक्त या सेवेने आपले भगवान शंकर अतिशय प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहेत। तर या सेवेची सुरुवात आपल्याला श्रावण महिन्याच्या शुभ सोमवारी करायची आहे। पहिल्या सोमवारपासून आपण या सेवेची सुरुवात करू शकतो आणि पूर्ण महिनाभर आपल्याला ही सेवा करायची आहे। आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला वेळसुद्धा खूप कमी लागतो। अतिशय छोटीशी सेवा आहे पण खूप प्रभावी आहे आणि श्रावण महिन्यामध्ये केल्यामुळे त्याचं पुण्य आपल्याला जास्तीत जास्त मिळणार आहे। तर ती सेवा म्हणजे कालभैरवाष्टक स्तोत्रम। तर कालभैरवाष्टक स्तोत्रम आपल्याला नित्य नियमाने पठण करायचं आहे। श्रावण महिन्यामध्ये सोमवारी याची सुरुवात करायची आहे आणि आपल्याला हे पूर्ण महिनाभर पठण करायचं आहे। आणि स्त्रिया जर ही सेवा करत असतील तर त्यांचा मासिक धर्म जर मध्ये आला तर त्यांनी तिथे सेवा स्किप करायची आहे आणि मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर ती सेवा कंटिन्यू करायची आहे। आणि कालभैरवाष्टक स्तोत्रम म्हणायला अजिबात वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये होतं। फक्त 2 ते 3 मिनिटाची सेवा आहे पण याचं पुण्य मात्र खूप मोठं आहे। आणि आपण जर श्रावण महिन्यामध्ये हे सुरुवात केली तर आपल्या आयुष्यातल्या अडचणी आणि जी काही संकटं असतील किंवा आपल्यावरती अघटित घटना आपल्या बाबतीत जर घडत असतील किंवा ते घडू नयेत म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे। आणि ही सेवा नित्यनियमाने आपण करू शकतो। इतर वेळासुद्धा आपण ही सेवा कंटिन्यू केली तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं। आणि ही सेवा आपल्याला सकाळी लवकर उठून किंवा संध्याकाळी केली तरी सुद्धा चालणार आहे। दुपारच्या मधल्या वेळेत आपल्याला ही सेवा करायची नाही आहे, सकाळी किंवा संध्याकाळी करायची। आणि श्रावण महिन्यापासून याची सुरुवात करा आणि नित्य नियमाने कालभैरवाष्टक स्तोत्रम म्हणायला सुरुवात करा। तर यामुळे आपल्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या बाबतीत कुठलीही अघटित घटना कधीही घडत नाही। तर ही होती छोटीशी माहिती। कालभैरवाष्टक स्तोत्रम श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ते पठण करायचं आहे। ही छोटीशी शंकरांची सेवा आपल्याला करून आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे। तर ही होती छोटीशी माहिती आणि छोटीशी मी शंकरांची सेवा तुम्हाला इथे दिलेली आहे। नित्य नियमाने सेवा करा आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी आणि अघटित घटनांपासून आपलं संरक्षण करा। तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।